नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण झटपट पटापट कसं काय आपलं काम आवरू शकतो वेगवेगळ्या ट्रिक्सने होणार आहे. तर हा व्हिडिओ होम टूरचा व्हिडिओच्या आदल्या दिवसाचा आहे, कारण मला उद्याच्या दिवशी होम टूर द्यायचं होतं. त्यामुळे आदल्या दिवशी चला म्हणलं सगळं घर हे क्लीन करावं छानपैकी. आणि माझे केस आहे ना खरंच गळत नाहीत आता, म्हणजे पहिले इतके गळायचे ना, असं केलं तरी पण गळायचे आणि आता अजिबात गळत नाही. तर म्हणजे बऱ्यापैकी थोडेफार गळतात आहे, पण बऱ्यापैकी फरक पडला आहे. जर का तुम्हाला पण ते तेल बनवायचं असेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे कसं ते तेल बनवायचं वगैरे, तर नक्की पहा. अनु काय करते दाखवते. काय करते? बिस्किट. कपडे वगैरे सगळे सुकाय टाकले. तर आता पसारा बघू शकतात तुम्ही, खूप जास्त आहे, आवडते. चुटकी किती छान झालं असतं ना की एका चुटकीसरशी सगळं क्लीन झालं असतं. तर खरंच ते म्हणजे हे फक्त आपल्या नाही का इमॅजिनेशनचाच भाग आहे, बाकी हे काही रिअलमध्ये होऊ शकत नाही. तर अनुचे खेळणी म्हणजे हा सगळा पसारा अनुचा आहे, अनुचा रोजचा पसारा असतो हा. तर आत्ता आहे ना दुपार झाली आहे, चला म्हणलं आज लवकरच आवरूया आपण. आणि त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की संध्याकाळी इव्हनिंगला रोज आमच्या घरी एवढा पसारा होतंच, पण आज लवकरच झाला होता. चला म्हटलं लवकर आवरूया, कारण संध्याकाळपर्यंत मला लागणारच होतं. 4 ते 5 तास सहज लागतात, कारण आज डीप क्लीन म्हणजे डीप जे खालचं सगळं म्हणजे बेडच्या खालचं वगैरे सगळं मला क्लीन करायचं होतं. त्यामुळे म्हणलं लवकरच आवरूया. सगळे कपडे वगैरे काढलेले सगळ्या तिथंच ठेवले होते मी पण सकाळी. म्हणलं चला संध्याकाळी करायचं आहे ना, आपल्यावर कॉन्फिडन्स असतो आपला की हां आपण हे 4 ते 5 किंवा 2 ते 3 तासात करणार म्हणजे करणार. त्यामुळे होऊ देतो आपण पण पसारा, आपल्यावर कॉन्फिडन्स असतो आपल्याला तेवढं की आपण आवरू शकतो तेवढं, त्यामुळे आपण पण होऊन देतो. तर इकडे ना इतकी धूळ येते ना, कुठून येते काय माहिती, सगळीकडे धूळच आहे. मग चला म्हणलं आता सगळं पुसून पण घेऊया. आणि अनु तेल खोडूचं वगैरे ना सगळं ते असं बेडवर कपाटावर सगळं लिहिते, तरी भिंतीवर लिहित नाही. तिला खूप जास्त खवळले आम्ही की भिंतीवर नाही लिहायचं, आपलं घर नाही आहे हे. तेव्हापासून ती लिहित नाही, म्हणजे कुठेच नाही आत्तापर्यंत तिने भिंतीवर लिहिलं नाही आहे. एका ठिकाणी लिहिलं होतं पण मी ते पुसून काढलं. मग ते कोलगेटने पुसायचं, कधी पण कोलगेट निघतं, कोलगेटने पुसायचं म्हणजे कोलगेट लावायची भिंतीवर लिहिलेलं त्या ठिकाणी आणि ब्रशने असं घासायचं, लगेच ते निघतं. ही ट्रिक नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर. तर ही अलीकडचं आहे ना हँगर माझा आहे. तर माझे कपडे बघा, म्हणजे काही अडकवले की तिथं ठेवा, तिथंच ठेवा. आणि उद्याच्या दिवशी मी तुम्हाला असं तर नाही दाखवू शकत ना, त्यामुळे मी सगळं आता ती ना कपाटात ठेवून देणार आहे. तिथं सगळं पूर्ण मोकळा हँगर असं ना तरच मला भारी वाटतं. आणि अशी काढल्याच्या नंतर बापरे म्हणले एवढे कपडे, तर म्हणलं चला आता सगळे आपण घड्या घालून ठेवूया कपाटात. तर याला ना एक क्षण पण म्हणजे एवढीशी पण जागा नाही आहे, तरी पण मी कुठेतरी ॲडजस्ट करून ठेवणार आहे. कपडे काढले की मग त्याच्यामध्ये कपाटामध्ये असं कसं ठेवावं ना त्याच पंचायत पडते, कारण बळबळ आपण ठेवलेले असतात घड्या घालून, पण नंतर ते बसत नाही अजिबात. आणि आमचं तिकडं सायकल खेळायचं काम चालू होतं. घरामध्ये माणसं कमी आणि माणसांचे कपडे 100 पट 5 पटीने जास्त आहेत. आणि सगळ्यांमध्ये माझे कपडे हे भरपूर आहेत, म्हणजे भरपूर. तरी पण मला ड्रेस नाहीत असं वाटतं, कसं काय माहिती. म्हणजे माझ्याकडे एवढे कपडे आहेत, म्हणजे ठेवायला कपाट नाही आहे, ठेवायला जागा नाही आहे, पण माझ्याकडे ड्रेसच नाहीत घालायला. असं झालं आहे माझं. म्हणजे हे सगळ्याच महिलांच्या बाबतीत होतं, नक्कीच होत असेल. तर आता सगळ्या कपड्याच्या छान अशा घड्या घालून घेतल्या. पहिल्यांदा मी कॅमेरा बंद केला, कारण कॅमेरा सुरू असताना मला सुचत नाही, त्यामुळे सगळे घड्या वगैरे घालून घेतल्या आणि गेले कपाटाच्या ठिकाणी. अनुचे पण थोडेफार कपडे होते, कपाट पण थोडं अस्ताव्यस्त झालं होतं. थोडं वरच्यावर केलं बरं का क्लीन, जास्त काय आतमध्ये गेले नाही, कारण सगळं क्लीन करायचं म्हणलं की मला ना 2 दिवस हे पुरतच नाही सगळं घर डीप क्लीन करायचं म्हणलं. त्यामुळे वरच्यावर फक्त कपाटे क्लीन केले आणि बाकीचं बाहेरचं तर सगळं डीप क्लीन केलं मी. आणि आज अनुच्यामध्ये पण इतका उत्साह आला होता की हां मला पण आज काम करायचं. तिने सगळं पुसून घेतलं, म्हणजे ती ओलं कापड घेतलं, त्याला ओलं केलं, थोडंसं कापड घेतलं, ओलं केलं आणि सगळं पुसून घेतलं तिने. म्हणजे मी तिला सांगत होते हां हे पुस ते पुस, मग ते सगळं म्हणजे पहिल्यांदा तिनेच घेतलं. तर मग मी म्हणलं की हां मग घेऊन टाक एवढं कपाट पुसून. तर सगळं कपाट पण पुसून घेतलं. वरती तिचा हात पोहोचत नव्हता, तर तिने चेअर आणली आणि चेअरवर उभं राहून तिने सगळं पुसून घेतलं. तर बघा वरच्यावर फक्त सगळं क्लीन केलं आहे मी. कपाटाच्या वरती डॉल वगैरे अनुच्या ठेवल्या आहेत, तर त्या पण म्हणलं नीट ठेवावा, कारण ते अनुने असं डायरेक्ट टाकून देते, खालून वरती असं टाकून देते डॉल. आणि एवढं सगळं खेळणे नको ती, म्हणजे खाली एवढा पसारा करते ना की मापाच्या बाहेर. त्यामुळे मी सगळे वरती ठेवून दिले आहेत. आता बऱ्यापैकी खाली आहेत बरं का, पण बऱ्यापैकी वरती ठेवून दिल्यात, म्हणजे अर्ध्या हाफ वरती हाफ खाली. आणि पलीकडच्या पोटमाळ्यावर पण सगळी त्याची खेळणी आहेत आणि सगळं आमचं जे एक्स्ट्राचं सामान असतं ते. तर हा PC
आणि कम्प्युटर यांचा आहे, तर मी ह्याला आता ठेवून देणार आहे. त्यांची परमिशन पण नाही घेतली की तुम्हाला लागते की नाही की काय. मी डायरेक्ट ठेवून देणार आहे वरती, कारण इतका पसारा आहे ना इथे की मापाच्या बाहेर. म्हणजे TV युनिटच वाटत नाही येते अजिबात. मला एक असं पसारा वगैरे अजिबात नाही आवडत. जवळजवळ 2 आठवडे झाले हे इथंच होतं. मी त्यांची वाट बघत होते की आत्ता सांगतात मला वरती ठेव, नंतर सांगतात मला ठेवून दे. पण माझ्या काकांना हे न्यायचं होतं, पण आता ते काही आले नाही. त्यामुळे मी आता वरती ठेवून येते पोटमाळ्यावर. जेव्हा ते येतील, जेव्हा त्यांना लागेल तेव्हा मी आता त्यांना देईल. आणि आता सगळं आता वरती ठेवून देते. पलीकडे ठेवलं मी किचनवर, की नंतर तिथलचं आवरतं आणि किचनचं आवरायच्या वेळेस पहिलं म्हणलं इथलचं सगळं क्लीन करावं. खाली पण बघा कीबोर्ड वगैरे, अजून पण तिथं म्युझिकचे सिस्टीमचं काहीतरी आहे ते तसंच ठेवलं. अनुला म्हणलं की ना कापड दे मला पुसायला, तर तिने असं फेकून दिलं लांबूनच. तर आता छान असं पुसून घेते इकडचं. खाली मी ना अनुचे पुस्तकं वगैरे ठेवते, काय असेल ते भैयाचे ते काही त्याच्या खालीच असं सोफ्याच्या खाली वगैरे. इथं फक्त अनुचे ठेवते, कारण तिला मग घ्यायला बरं पडतं. आणि पलीकडं एक फ्लॉवर पॉट, त्याच्यावर मी फ्लॉवर घेतले आहेत फायनली. तर मग फ्लॉवर पॉट म्हणलं इथं वरती ठेवलं तर चांगलं दिसतंय. कसं दिसतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. पण मला TV दिसत नव्हतं, मग अनु ते म्हणजे झटकवायला वगैरे जाईन, त्यामुळं मी ना बाजूलाच ठेवलं त्याला. आणि इथे चालला आहे अनुचा मॅडमचा स्टडी. तर इथे ना इकडच्या बाजूला ठेवून पाहिलं तर मग चांगलं नव्हतं दिसत, कारण ते टेबल आहे ना बरोबर TVच्या खालीच असेल ना तरच चांगलं दिसत होतं ते. मग फ्लावर पॉट मी आता खालीच ठेवते. तर ही आमची फ्रेम माझ्या मम्मी आणि पप्पांनी गिफ्ट केली होती आम्हाला. म्हणजे मीच बनवून घेतली आहे, त्यांनी फक्त पैसे दिले होते. अनुचे म्हणजे 1 वर्षाच्या आतमधले सगळे फोटोज त्यामध्ये आहेत. आणि वरती जे अन्वेषा नाव आहे ना वरती, तर ते पण मी अनुच्या पहिल्या बड्डेच्या वेळेस बनवून घेतलं होतं. खूपच सुंदर आहे, अजून पण ते जसं आहे तसंच आहे. म्हणजे काही वस्तू ना म्हणजे इतक्या स्वस्त भेटतात आणि जसं आहे तशाच त्या राहतात कायम. तर फ्रेम लांब आला आहे ना, जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये लागले होते एवढूच्या फ्रेमला. आणि ते काय 250-300 रुपयाचं होतं ते वरचं नावाचं. तर हे असं मस्त दिसतं की नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता हॉल झाला, आता आले आहे बाहेर. इथे एक एक्स्ट्राची टाकी आहे, आतमध्ये पण आहे. 2-3 टाक्या आहेत म्हणजे सगळ्या मिळून. तर इथे ना एक्स्ट्राची टाकी, मग म्हटलं चला आता आपण त्यावर आहे ना ओढणी वगैरे ठेवून ते ना म्हणजे झाकून ठेवूया, कारण इथे बाहेर ना ते चांगले दिसत नाही. मी इथे फोटोशूटसाठी माझा एक कॉर्नर केला आहे, पण त्याच्यावर रोज ती माझी नवी ओढणी टाकायची काही हे होत नाही. तर ही एक चप्पल आहे माझी, चांगली आहे, पण ती मला फेकूनच देऊ वाटत नाही आहे. ती थोडीशी पुढून तुटली आहे, पण म्हटलं थोड्या दिवस त्याला मी यूज करणार आणि त्याच्यानंतरच फेकून देणार, कारण आपलं मन होत नाही यार फेकून द्यायला. इतके आपण ते ह्यानी घेतलेलं असतात आणि मन होत नाही अजिबात. थोडीशी नॉर्मल तुटली आहे, पण मला ना खूप आवडते, म्हणजे एकदम रफ आणि टफ आहे. मग मी इथेच खाली ठेवली. आता हे डस्टबिन आहे ना, त्याचं मला आहे ना अडचणच व्हायला लागली, कुठं ठेव पण लागतं ना. 2 डस्टबिन आहेत ॲक्च्युली आमच्याकडे. एक आतमध्ये आहे ना, ते भरलं की मी लगेच कचरा टाकून येते. पण हेच मला अडचणच व्हायला लागली. मला वाटतं हे ठेवून द्यावं, पण बघू आता थोड्या दिवसांनी. तर इथे ना पलीकडच्या साईडला सगळे कपडे वगैरे सुकायला टाकले होते आजचे. तर तेच म्हणलं की सुकले नव्हते अजून, त्यामुळे म्हणलं की इकडची फक्त सुकली होते, मग ते आपण काढून घेते. आणि वरती कुंड्या वगैरे ठेवते ना, तर त्याची थोडीफार म्हणजे माती वगैरे पडलेली असती, तर ते साफ करून घेते. बाकी पाणी वगैरे काही खाली गळत नाही, जेवढं लागेल तेवढंच फक्त पाणी टाकते. त्यामुळे ना एकदम फरशीवरची साफ आहे. तर बाहेरच्या साईडला एकदम म्हणजे असं धूळ येते ना जास्त, त्यामुळे ना जाळ्या वगैरे झाल्या होत्या, मग त्या पण साफ केल्या. सगळ्याच जाळ्या आज मला क्लीन करायच्या होत्या आतमधल्या, मग सगळं मला क्लीन करायचं होतं. तर बाहेरचं सगळं झाडून घेतलं, आतमध्ये आले, आतमधलं आता झाडायला लागली आहे. आतमध्ये पण थोड्याफार नॉर्मल जाळ्या झाल्या होत्या, मग त्या पण आता साफ करते. इकडं कसं काय माहिती, धूळ म्हणजे मागचा साईडचा एरिया आहे ना, तरी पण धूळ येते म्हणजे येतेच. काय आता धुळाचं प्रमाण आता उन्हाळ्यात तर इतकं जास्त असते ना की काय मापाच्या बाहेर. हिवाळ्यात तरी नसतं एवढं, आणि पावसाळ्यात तर काही नसतंच, फक्त उन्हाळ्यातच खूप जास्त असते ना. आता थोडंफार ऊन पडते ना, तर त्याच्यामुळे आणखी धूळ येते. तर आले आता बेडरूममध्ये. अनुच्या सायकलला पहिलं बाहेर काढलं. मला बाहेरची गॅलरी पण झाडायची आणि वरचं सगळं साफ करायचं आहे झाडांपासलं, पण पहिलं म्हणलं झाडून घेऊया आपण. सगळं झाडून घेतलं ना, ते पायाला चिकटलं ना थोडंसं असं, म्हणजे ते असं गुळगुळीत मला अजिबात नाही आवडत. त्यामुळे ना पहिलं मी झाडून घेते, नंतर का कचरा पडा ना अजून वरचा परत झाडून घ्यायचं होय ना, पण पहिलं झाडून घेते. तर इथं पण थोड्याफार जाळ्या झाल्या होत्या, मग बेडरूममधल्या पण छान अशा जाळ्या सगळ्या काढून घेतल्या. तर तुम्हाला माझं होम टूर ना कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं पूर्ण घर हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मी कुठं काय चेंजेस असून करायला पाहिजे हे पण कमेंटमध्ये सांगा. तर इथे बाहेरच्या गॅलरीमध्ये आले आहे. 2 गॅलरी आहेत, तुम्ही होम टूरमध्ये तर पाहिलंच नसेल पाहिलं तर खाली लिंक आहे, होम टूर नक्की पहा. तर इथे थोडीशी माती वगैरे पडली होती, झाडांची थोडीफार माती पडते, मग ते सगळं खाली घेतलं, कारण आता झाडून घेते आहे. झाडून घ्यायच्या वेळेसच
असं वाटतं की जेवढा एक्स्ट्राचा कचरा आहे तेवढा सगळा एकदाच पडावं. आणि झाडून घेतल्याच्या नंतर असं वाटतं की हे एवढंसं जरी कणभर जरी दिसलं ना की वाटतं की ए यार हे का पडलं असं. म्हणजे झाडून घेताना असं वाटतं की एकसाचं सगळं पडावं, पण झाडून घेतल्याच्या नंतर ना असं वाटतं हे नाही पडायला पाहिजे, म्हणजे अजिबात नाही घाण व्हायला पाहिजे. पण काय आता आपलं घर आहे म्हणल्यावर खराब तर होणारच, आणि लहान मुलं असलं की आणखी खराब होतं. तर त्यात सगळं बाहेरचं पण झाडून घेतलं, किचन पण सगळं झाडून घेतलं. तर इथे ना बाजूलाच ठेवलं आहे मी, कारण मला आता म्हणलं किचनवरचं सगळं आवरा, PC आणि लॅपटॉप कम्प्युटर इथंच ठेवला आहे. तर मला ते वरती आता पोटमाळ्यावर ठेवून द्यायचं आहे. पोटमाळा पण फुल भरला आहे, तो मला आता पहिला रिकामा करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग हे सगळं वरती ठेवावं लागेल. तर गावाकडून आणलेलं लसूण असं मी बाहेर ठेवलं आहे त्याला, आणि मग त्याला म्हणजे थोडंसं हवा वगैरे लागेल त्यामुळे. तर मी वरती ट्राय करत होते, पण सगळा पसारा आहे ना मला पहिल्यांदा आवरावं लागेल आणि नंतर मला ते हे करावं लागेल. मी पहिला कॅमेरा बंद केला आणि सगळं आवरलं, तुम्हाला तर नंतर दाखवतेच. तर इथे ना आता सगळं झाडून वगैरे झालं होतं मगाशीच. आता शेवटचं काम पोछा मारणे, म्हणजे पुसून घेतलं ना की इतकं प्रसन्न आणि इतकं भारी वाटतं. म्हणजे घर असं एक नवीनच वाटतं. तुम्ही पाहू शकता आधी पण फरशी, म्हणजे माझी फरशी अजिबात घाण नसते, कारण मी रोजच्या रोज पुसून घेते, त्यामुळे अजिबातच फरशी खराब नसते. पण आता म्हणजे थोडीशी धूळ, थोडेसे कण असतात मातीचे, तर ते जावं म्हणून फक्त मी आता परत एकदा पुसून घेत आहे. आणि काही असे डाग कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, ते ऑलरेडी असतात. तर सगळं आता छान असं पुसून घेतलं. हॉलमध्ये आले, बेडरूम पहिल्यांदा पुसून घेतलं, नंतर हॉलमध्ये आले, हॉलात पण छान असं पुसून घेतला. अनुला छान फ्रेश केलं, तिचं गन पावडर केलं, आणि इथे मला बेसिंग धुवायचं राहिलं होतं. बेसिंग आणि टॉयलेट छान असं धुवून घेतलं. तर फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर ती असं काहीतरी खेळत होती ना. असा हा छान असा हॉलचा लुक आहे, शेवटचा लुक. छान वाटतं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि किचन पण एकदम छान असं सेट झालं आहे. वरचं तुम्हाला दाखवायचं राहिलं की वरचे पिसे वगैरे कसं सेट केलं आहे ते तर तुम्हाला नंतर दाखवण्यात आता. रूम पण छान अशी क्लीन केली आहे. ह्या 2 गॅलरीमधले फक्त कपडे काढायचे राहिले आहेत. कपडे वगैरे सगळं काढलं, आणि त्यांचे मला मिस्टरने आज पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर सांगितलं की मला प्लीज इस्त्री करून ठेव माझ्या शर्टला. तर प्लीज म्हणल्याच्यानंतर काय मग करावंच लागली. चला म्हणलं आज इस्त्री करूया ह्यांच्या शर्टला. ॲक्च्युली त्यांना आहे ना खूप कडकवाली इस्त्री असते ना, जे बाहेर मार्केटला म्हणजे नाही का बाहेर भेटती करून, तर तशी इस्त्री आवडते. म्हणजे मी पहिल्यांदा करत होते बरं का, उत्साहाने एकदम, पण त्याला अजिबात नाही आवडते. तेव्हापासून ते सांगत तू नको करू अजिबात, माझं मी करत जाईल. पण आज काय माहिती कुठं दिवस उगवला होता, मग त्यांनी मला एकदा शिकवली होती इस्त्री करायला. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये सेम तशीच बाहेर इस्त्री करतात, मग तशीच मला त्यांनी शिकवली होती. पहिल्यांदा ती वरच्या कॉलर पहिल्यांदा इस्त्री करायची, नंतर कॉलरच्या खालचा भाग जो असतो ना तो इस्त्री करायचा, नंतर हा इथलचा जो कप्प्यांचा भाग असतो ना तो इस्त्री करायचा, बटनचा वगैरे, आणि नंतर हाताचे जे असतात ना म्हणजे हाताचे बाह्या वगैरे, तर त्या इस्त्री करायच्या, आणि नंतर मागचा भाग जो मागचा पूर्ण भाग असतो ना तर तो इस्त्री करायचा आहे. चला आज तुम्हाला ना खूप जास्त शिकवलं, खूप जास्त मोटिवेशन केलं. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. प्लीज एक लाईक करा यार, तुम्ही लाईक करत नाही, प्लीज एक लाईक करा आणि हाईप पण करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.